नमस्कार। तर आज आहे आमच्या अहोंचा वाढदिवस। आज विचार केला काहीतरी स्पेशल करूया। आमच्या अहोंची आवडती रेसिपी आहे, तर रेसिपीला चला सुरुवात। हा तर मंडळी आज आहे मेदू वडा स्पेशल। तर मी सांबर माझं रेडी झालेला आहे। हे बघा, सांबरची रेसिपी हवी असल्यास माझ्या व्हिडिओजमध्ये आहे ऑलरेडी, तुम्ही पाहू शकता। चटणी वाटून झालेली आहे, तिला आता फोडणी देते फक्त। चटणी पण रेडी झाली आहे। सकाळी मी 8 वाजता ही डाळ भिजवली होती। हे बघा छान फुगलेली आहे। आता हिला एकदा वॉश करून आपण ही मेदू वड्यासाठी वाटून घेणार आहोत। ते धुवून घेतलेत, असं चाळणीवर काढलेत म्हणजे त्यातलं पाणी थोडं निघून जाईल। म्हणजे आपल्याला बॅटर आहे ते एकदम पण पातळ नको आहे वड्यांसाठी। थोडंसं आलं आणि मिरची टाकायची त्याच्याबरोबर। बघा असं हे दाटसर करून घ्यायचं आहे आपल्याला। असं पाहिजे आपल्याला हे पीठ। तर आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे। हे बघा, आता आपण वडे तळण्यासाठी तेल ठेवूयात आधी तापायला। आपल्याला या पिठामध्ये अशी दरदरीत थोडीशी काळी मिरी पावडर टाकल्याने ॲसिडिटी होत नाही। त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पानं कापून टाकलेली आहेत आणि चवीप्रमाणे मीठ। असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि चिमटभर मी सोडा पण टाकला होता याच्यामध्ये, ते दाखवायचं राहिलंय माझं। आता तापलेलं आहे, आता आपण त्यामध्ये वडे सोडूया। वडे सोडण्यासाठी हे बघा, जसे ते स्ट्रीट स्टाईलला मिळतात ना छोटे छोटेसे वडे, त्यासाठी मी ही गाळणी घेणार आहे। त्याला आपण असा थोडासा असा पाण्याचा हात लावून घ्यायचा। त्यानंतर हातावर थोडंसं असं पीठ घेऊन ह्याच्यावर ठेवायचं आहे बघा। थोडासा पुन्हा पाण्याचा बोट घ्यायचं आणि त्याला मध्ये गोल करायचं आणि आपल्या या वडे टाकून द्यायचं। सावकाश करा। हे बघा असे पटपट होतं, फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे त्याला आणि अशा पद्धतीने आपले वडे हे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। किती इझिली जात आहेत बघा। आधीचे 2 वडे झालेले आहेत, आपण त्याला परतून घेऊ। आधी करताना ते वाटतं कठीण, पण खूप इझी आहे ही मेथड। हे बघा, जे आपले असे स्ट्रीट स्टाईलला मिळतात ना, असे मस्त आलटून पलटून त्यांना आपण फ्राय करून घेऊयात। मी हे मीडियम फ्लेमलाच करते, एकदम फास्ट पण करत नाही आहे, नाहीतर वडे आतून कच्चे राहतील। कसले भारी दिसतात बघा ना। तर आपले हे वडे तळून झालेले आहेत। अशाच प्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊयात। बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे त्याचा। चटणी वाढून घेतलेली आहे, त्यानंतर मस्त असं गरमागरम सांबार। हे बघा, हे वडे हे अजिबात तेलकट होत नाहीत। तुम्ही 1-2 तासाने खाल्लात तरी तेलकट होणार नाही ते। अशा मेथडने तुम्ही जर केलात, हे बघा अजिबात तेल नाही आहे। तर बघा, तुम्हाला माझी कशी वाटली रेसिपी, नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
एन्जॉय. मग आम्ही संध्याकाळी छान सेलिब्रेट करायला घेतला. अहोंचं औक्षण करून झालं. हा बघा आम्ही हा केक ऑर्डर केला होता. छान त्याच्यावरती हजबंड, डॅड, सन असं लिहिलं होतं. खूप छान बनवला होता केक. मस्तच. मला आता खूप आवडला. हॅपी बर्थडे टू डॅडी. हॅपी बर्थडे टू डिअर सुधांशू. हॅपी बर्थडे टू सुधांशू. हॅपी बर्थडे टू यू. आमच्या दोन्ही बाळांना पण खूप मजा आली. मग आम्ही छान छान फोटोज काढले. तर असा केला आम्ही आज त्यांचा वाढदिवस साजरा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.